नमस्कार भावांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी तुमचा सहप्रवासी मिलिंद भोसले. मी वाटसरू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण निघालेलो आहोत एक जगावेगळं मंदिर पाहायला. जगावेगळं ह्यासाठी कारण या मंदिराला एक गुलाबी रंगाची छटा प्राप्त झालेली आहे. हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु गुलाबी रंगाच्या व्हॅसिक्युलर खडकापासून या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळेच त्याला नैसर्गिक असा गुलाबी रंग प्राप्त झालेला आहे. असं हे जगावेगळं मंदिर पाहण्यासाठी आपण आज निघालेलो आहोत. मित्रांनो, पुण्यापासून जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास करून हा वाटसरू आला आहे तो नाशिकमधील सिन्नर या गावामध्ये. या सिन्नर गावामध्ये 1200 वर्ष जुनं असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. हे पाठीमागे तुम्ही पाहू शकताय गोंदेश्वराचं हे मंदिर. हे मंदिर पंचायतन पद्धतीचं आहे, म्हणजे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला 4 उपमंदिरं आहेत आणि मुख्य मंदिरात तुम्हाला शिवपिंड किंवा शंकराचं मंदिर पाहायला मिळेल आणि चारी बाजूला वेगवेगळ्या प्रकार देवतांच्या मूर्ती आपल्याला या मंदिरात पाहायला मिळतात. या मंदिरात आपण इतिहास जाणून घेऊया, हे मंदिर आतून कसं आहे आणि ह्या मंदिराच्या जी कलाकृती आहे ही पण आपण जाणून घेऊया. खरं पाहिलं तर या मंदिराचं मूळचं नाव गोविंद ईश्वर, परंतु काळाच्या ओघात याचा अपभ्रंश होऊन गोंदेश्वर असं नाव पडलं. साधारणपणे 12व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेलं दक्षिण शैलीतील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील पुरातन गोंदेश्वर मंदिर हे स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण होय. मंदिराचे बांधकाम गवळी राजकुमार राजगोविंद यांनी केलं आहे. मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर तुम्हाला हा स्वर्गमंडप पाहायला मिळतो. कोल्हापूर जवळ असलेल्या खिद्रापूर मंदिरामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक स्वर्गमंडप पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये केवळ 2 ठिकाणी तुम्हाला हे स्वर्गमंडप पाहायला मिळतात. तुम्ही त्याला पाहू शकता, पूर्णपणे वर्तुळाकार इथं तुम्हाला ही रचना दिसते. अशी रचना फक्त खिद्रापूरच्या मंदिरामध्येच आहे. दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातील असतात, पण या मंदिराचं एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी व्हॅसिक्युलर खडकापासून बनवलेलं आहे. यामुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे. व्हॅसिक्युलर खडकाची झीज ही लवकर होते हे मंदिर पाहताना आपल्या लक्षात येईलच. तसेच त्यावर कोरीव काम करणे हे देखील अवघड असते. तरीही यावर अप्रतिम केलेली कलाकुसर पाहतच राहावी अशीच आहे. मित्रांनो, ह्या मंदिराचं एकदम वेगळं वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळेल की हे गोमुख, खरं पाहता हे गोमुख नाही आहे. शंकराच्या मंदिरामध्ये पिंडीवर जे पवित्र जल किंवा इतर दुग्ध अभिषेक केला जातो त्या पवित्र जल बाहेर येण्यासाठी गोमुख असते, पण ह्या गोमुखाचा आकार पूर्णपणे वेगळा आहे. हे एखाद्या मगरीच्या आकाराचं हे गोमुख आहे. बहुतेक हे मंदिर आहे ना 12व्या शतकाच्या आधी बांधलेलं असेल, कारण त्यानंतरची मंदिरे होती त्या मंदिरामध्ये गोमुख होतं, परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय ते मकरमुख. मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर असं लक्षात येतं की संपूर्ण मंदिराच्या बाह्य भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकतो आपण मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो स्वर्गमंडप. मंदिराच्या चोही बाजूने तुम्हाला तटबंदी पाहायला मिळते. जवळजवळ 3 ते 4 एकरामध्ये मंदिर विस्तारलेलं आहे आणि चोही बाजूने पूर्णपणे तटबंदी आहे आणि ह्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे तुम्हाला इथे स्वर्गमंडप पाहायला मिळतो. हे मंदिर 125 बाय 95 फूट अशा प्रशस्त ज्योत्यावर उभे असून 5 मुख्य मंदिराचा समूह असल्याने त्याला शैव पंचायतन म्हटले जाते. यातील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची 4 उपदिशांना असणारी पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची मंदिरे आहेत.
या मंदिरात सभामंडप, अंतराळ व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटई शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिरांच्या भिंतींवर देवदेविता, गंधर्व अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलींच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठवदार दिसते. रथसप्तमी निमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक 4 मार्च इसवी सन 1909 रोजी घोषित केलेले आहे. या मंदिराचा सभामंडप मुख्य करून 4 खांबावर उभे आहे आणि या प्रत्येक खांबावर कलाकुसर केलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच काही देवदेवतांच्या मूर्तीही कोरलेल्या आहेत. मंदिराच्या अंतराळात तसेच गर्भगृहातसुद्धा अशा प्रकारचं छान नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मनामध्ये विचार येऊन जातो की एवढं सुंदर नक्षीकाम करणारे ते कारागीर कसे असतील, त्यांचे हात कसे असतील. आज जरी काळाच्या ओघात ते कारागीर नसले, त्यांचे हात जरी नसले, परंतु त्या हाताने निर्माण केलेली कलाकृती मात्र आपल्या डोळ्यासमोर उभी आहे. ही कलाकृती आपण मन भरून पाहू शकतो आणि हेच खरं त्या कारागिरांचं कौतुक ठरेल. मित्रांनो, तुम्हाला हा आजचा आनंददायी प्रवास कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. सुमारे 1200 वर्ष जुनं असलेलं हे गोंदेश्वराचं मंदिर पाहायला तुम्ही नक्की या, कारण हे आपल्या भारताचं खरं वैभव आहे आणि खरं सौंदर्य आहे. हे सौंदर्य नष्ट होण्या अगोदरच आपण ह्या सौंदर्याचा आस्वाद घेऊया. आपल्या नजरेमध्ये हे सौंदर्य कायमचं साठवून ठेवूया. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एका नवीन प्रवासात, नवीन आनंदात. तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्हाला हा आजचा आनंददायी प्रवास नक्की आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळू शकेल.